These are the thin wall. Here, these are the thin wall receiving chamber. Here, these are the two chamber, that is the first and here second. These are called as the atria or the auricles. Here इथं दाखवतोय हे कोणतं आहे, ऑरिकल आहे. हे एक ऑरिकल आहे. वरचे हे जे दोन दिसतात हे काय आहेत, ऑरिकल आहे. त्याला ॲट्रियम पण म्हणतात. इथं लिहिले पहा ॲट्रियम, इथं मी डार्क केलंय. हे काय आहे ते ॲट्रियम. हिअर दॅट इज द रेड, इथं लाल मध्ये दाखवलं मी, दॅट इज द ॲट्रियम. हे आहे ॲट्रियम आणि हे एक आहे ॲट्रियम. हे आहे लेफ्ट साईडला म्हणून याला म्हणलं लेफ्ट ॲट्रियम. हे आहे राईट साईडला म्हणून याला म्हणायचं राईट ॲट्रियम. लेफ्ट अँड राईट ॲट्रियम. खाली परत हे दोन आहे पहा, इथं एक हा एक दिसतो आणि इथं हा एक दिसतो, त्याला म्हणायचं व्हेंट्रिकल. हे दोन व्हेंट्रिकल आहे. इथं दिसतंय हे राईट व्हेंट्रिकल आणि इकडं जे दुसरं आहे लेफ्ट व्हेंट्रिकल. म्हणजे असे चार चेंबर आहेत. द ह्युमन हार्ट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर. ह्युमन हार्टला 4 चेंबर असतात. पहिलं आहे राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, देन लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. असे 4 चेंबर आपण पाहिले. These chambers, they are separated from each other by interauricular septum. हा इथं ह्या दोघांच्या मध्ये एक पडदा असतो, दॅट इज कॉल्ड ॲज द इंटर ऑरिक्युलर सेप्टम. हे पांढऱ्या रंगाचा दिसतो त्याला काय म्हणतं, इंटर ऑरिक. इथं ह्या दोघांच्या मध्ये इंटर ऑरिक्युलर सेप्टम. हिअर इथं व्हेंट्रिक्युलर, इथून खालचा भाग हा व्हेंट्रिकलचा आहे म्हणून याला म्हणायचं interventricular septum. ह्या in between two ventricle, that is called as the interventricular septum. असं झालं. इथं ऑरिक्युलर, ह्या दोन्ही ऑरिकलच्या मध्ये असलेला भाग त्याला म्हणतो ऑरिक्युलर सेप्टम आणि खालच्याला काय म्हणतं, interventricular septum. Here the septum has oval depression called as the fossa ovalis. त्याच्यामध्ये हे डिप्रेशन असतं त्याला काय म्हणायचं, फोसा ओव्हॅलिस. देन द सुपेरियर व्हेना कॅव्हा. हिअर these are द सुपेरियर व्हेना कॅव्हा. वरच्या बाजूला हे जे दिसतंय तिथे लिहिलं आहे पहा, सुपेरियर व्हेना कॅव्हा म्हणजे वरच्या बाजूने जे येणारं ब्लड असतं त्याला म्हणायचं सुपेरियर व्हेना कॅव्हा. हे अशुद्ध रक्तवाहिनी आहे जी हार्ट मध्ये ब्लड घेऊन येते, त्याला काय म्हणायचं, सुपेरियर व्हेना कॅव्हा. देन द सुपेरियर व्हेना कॅव्हा, they form the pre-cava, that is called as the pre-cava. Here the coronary sinus opens into the right atrium. Here pulmonary artery. Here these are the coronary sinus open into the right atrium. The opening of the postcaval guarded by the eustachian valve. Here the coronary, इथं ही जी खालच्या बाजूची ही वरची सुपेरियर व्हेना कॅव्हा, खालच्या बाजूची असेल ती inferior vena cava. It collects the deoxygenated blood from posterior side, खालच्या बाजूने. पोस्टेरियर म्हणजे खालच्या बाजूने, म्हणजे शरीराच्या खालच्या बाजूचं जे अशुद्ध ब्लड आहे हे गोळा करणारी जी व्हेन असते तिला म्हटलं जातं इन्फेरियर व्हेना कॅव्हा. आणि छातीच्या वरच्या बाजूचं हे जे आहे गोळा करते तिला काय म्हणतं, सुपेरियर व्हेना कॅव्हा. आणि हे दोन्ही कुठं आणतात पहा, ह्या पहिल्या चेंबर मध्ये ह्या घेऊन येतात. इट रिसिव्स or it opens into the first chamber called as the right atrium. इथं दाखवलेला आहे हा राईट ॲट्रियम. ठीक आहे, रेड केला पहा मी, राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियम मध्ये ह्या घेऊन येतात. वरच्या बाजूने कोण आणतं, सुपेरियर व्हेना कॅव्हा. खालच्या बाजूने कोण घेऊन येतं, इन्फेरियर व्हेना कॅव्हा. अँड द inferior vena cava, they are guarded by the eustachian valve. त्याच्यामध्ये कोणतं व्हाल्व असतं, eustachian valve असतं. Here these are the called as the
Eustachian or the Thebasian fall. त्याला दुसरं फॉल कोणतं म्हणतात? तर लिहितो थिबॅसियन. थिबॅसियन व्हाल. इथं कोणतं व्हाल्व आहे? थिबॅसियन व्हाल्व आहे. त्याच्या आतमध्ये कोणतं व्हाल्व आहे? थिबॅसियन व्हाल्व. किंवा तिला दुसरा कोणतं म्हणतात? दॅट इज कॉल्ड ॲज द युस्ट्रॅशियन. युस्ट्रॅशियन व्हाल्व. ठीक आहे. युस्ट्रॅशियन व्हाल्व किंवा थिबॅसियन व्हाल्व असे कोणतेही नावाने तिला संबोधलं जातं. हिअर दीज आर द व्हाल्व म्हणजे आतमध्ये ब्लड वाहून नेण्याची नलिका, त्याला व्हाल्व म्हणतात. हिअर they are guarded by the opening by the coronary sinus. Here, then the both of these atria opens into the ventricle. वरची आणि ह्या दोन्ही वरच्या अट्रिया कशामध्ये ओपन होतात? व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतात. Then these ventricles, these are opening by the atrioventricular aperture. त्याच्यामध्ये हे अपर्चर असतं, तिला काय म्हणतं? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. जसं या दोघांच्या मध्ये काय इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे, तसं या दोघांच्या मध्ये ऑरिकल आणि व्हेंट्रिकल याच्यामध्ये एक पडदा आहे. त्या पडद्याला काय म्हणायचं? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर ऑर द सेप्टम. अपर्चर म्हणजे होल, सेप्टम म्हणजे पडदा. लक्षात घ्या, इथं हा पडदा असतो, त्या पडद्याला म्हणायचं सेप्टम. इंटर दॅट इज atrioventricular septum मधला भाग पडदा. and it opens into the aperture. Upper म्हणजे hole. Here they are guarded by the tricuspid valve. हे कशामधून बनलेलं आहे? ट्रायकस्पिड. इथं पहा 1 2 3 हे 3 दाखवलेले आहेत. म्हणजे इथं कोणतं व्हाल्व असतं? दॅट इज द ट्रायकस्पिड व्हाल्व. म्हणजे ट्राय म्हणजे 3, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे एकत्रित व्हाल्व आलेले असतात, त्याला म्हणतात ट्रायकस्पिड व्हाल्व. देन द बायकस्पिड व्हाल्व कुठं असतं? इकडून आहे बायकस्पिड व्हाल्व, म्हणजे लेफ्ट साइडला असतं बायकस्पिड व्हाल्व, राईट साइडला असतं ट्रायकस्पिड व्हाल्व. लक्षात ठेवायचं. लेफ्ट साइडला कोणतं आहे? दॅट इज द बायकस्पिड व्हाल्व. आणि इकडं राईट साइडला कोणतं आहे? ट्रायकस्पिड व्हाल्व. अशा प्रकारे 2 व्हाल्व असतात. कोणत्या ठिकाणी जनरली परीक्षेमध्ये विचारलं जातं, कोणत्या बाजूने कोणतं व्हाल्व असतं? राईट बाजूने कोणतं असतं? राईट साइडला ट्रायकस्पिड व्हाल्व असतं. ट्राय म्हणजे 3 असतात आणि लेफ्ट बाजूला किती असतात? 2 असतात. त्याला काय म्हणायचं? बायकस्पिड व्हाल्व. हिअर they opens into the ventricle. ते ब्लड कशामध्ये ओपन करतात? व्हेंट्रिकल मध्ये. The inferior thick walled pumping chamber of the heart is called as the ventricle. पहा, व्हेंट्रिकल मोठं असतं, ऑरिकल हे लहान असतं किंवा छोटं असतं. व्हेंट्रिकल्स आर लार्जर दॅन दॅट ऑफ द atrium. atrium पेक्षा व्हेंट्रिकल मोठं असतं. ventricles they are present in inferior or the lower side. They are separated by the interventricular septum. दोघांच्या मध्ये काय असतं? interventricular septum असतं. Then the wall of the left ventricle is more muscular, that is the 3 times thicker than the right ventricle. याची जी वॉल असते ती कशी असते? थिक असते. इकडची कशी असते? थिन असते. लक्षात घ्या, 2 वेगवेगळ्या वॉल आहेत. इकडं वरची वॉल कशी आहे? थिक आहे. पहा, बारीक दिसते इथं छोटीशी, इथं थिन जाड दिसते. पहा हिची ह्या बाजूने, बरोबर. हिअर दिस वॉल इज थिकर दॅन दॅट ऑफ द राईट व्हेंट्रिकल. का बरं असं असेल? कारण इकडं हा प्रेशर कसा असतो? जास्त असतो, त्याच्यामुळे याची वॉल ही जास्त मोठी आहे. हिअर द सेव्हरल रिजेस कॉल्ड as the caudery tendini, and these are divided into the pocket of the fissure. These are attached to the bicuspid and tricuspid valve.
दे आर रेग्युलेट देअर ओपनिंग अँड द क्लोजिंग. म्हणजे ब्लड आतमध्ये घ्यायचं आणि बंद करायचं हे काम ह्या व्हाल्व्हचं असतं. द राईट व्हेंट्रिकल ओपन्स इनटू द पल्मोनरी अवर्टा. आता हे जे राईट आहे हे ओपन कुठं होतं पहा, दॅट इज द पल्मोनरी अवर्टा. हिअर these are the pulmonary vein, pulmonary artery. इकडे एक गेली आणि इकडच्या बाजूला एक आली. म्हणजे दोन्ही लंग्स कडे जाणाऱ्या ज्या असतात त्याला काय म्हणायचं, पल्मोनरी व्हेन्स. या अशुद्ध ब्लड घेऊन जाणाऱ्या त्यांना काय म्हणायचं, पल्मोनरी व्हेन्स. हिअर लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स, इकडं राईट पल्मोनरी व्हेन्स. ह्या दोन्ही बाजूले दोन गेलेले आहेत. दॅट इज द पल्मोनरी व्हेन्स. देन this right atrium receives the here the pulmonary vein. पहा इथं पल्मोनरी व्हेन्स आहेत परंतु ह्या काय करतात, ह्या रेड कलरचे दिसतात म्हणजे ह्या शुद्ध रक्तवाहिन्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड, इथं ऑक्सिजनेशन साठी पाठवलं जातं. म्हणजे हे अशुद्ध ब्लड लंग्स कडे गेल्यानंतर लंग्स काय करतं, बाहेरून ऑक्सिजन घेतो आणि त्या ब्लड मध्ये सोडतं. आणि हे ब्लड घेऊन कुठे येतं पहा, इथं लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स इथे या घेऊन येतात. एक आणि दोन, त्या राईट आणि लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स ह्या दोन्ही घेऊन येतात. आणि त्या कुठे घेऊन येतात, ह्या दुसऱ्या चेंबर मध्ये, दॅट इज द लेफ्ट ॲट्रियम मध्ये त्या घेऊन येतात. देन they opens into the bicuspid valve through the bicuspid valve. ह्या bicuspid valveच्या द्वारे हे ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे घेऊन येतात, दॅट इज द लेफ्ट ventricle. Then this left ventricle, when they push, हे ज्यावेळेस ते आकुंचन पावतं, then this blood direct transfer here. इथं पहा, इथं दाखवलं आहे A2, here direct transfers here. हे जे रेड दिसतंय, that is these are the aorta. हा जो वरचा आहे त्याला काय म्हणायचं, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी. ही आहे कॅरोटिड आर्टरी. दॅट इज these are opens all over the body. आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे असं हे जे ब्लड आहे, हे ब्लड पूर्ण शरीरभर हे पाठवलं जातं. आणि अशा प्रकारे हे ब्लड पूर्ण शरीरावरती पाठवल्यानंतर ते पुन्हा कसं होतं, अशुद्ध होतं, डिऑक्सिजनेटेड होतं. आणि ते ब्लड पुन्हा वरच्या बाजूने सुपिरियर व्हेना केव्हा आणि खालच्या बाजूने इन्फिरियर व्हेना केव्हा परत या चेंबर मध्ये म्हणजे पहिल्या चेंबर मध्ये, दॅट इज राईट ॲट्रियम मध्ये घेऊन येतं. अशा प्रकारे हे ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू चालू राहतं. समजलंय? हिअर दीज आर द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. हा पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट थोडक्यात कसं आहे. द हार्ट, human heart consists of 4 chambers. The first, that is the right atrium, left atrium, right ventricle, and left ventricle. First, the right atrium receives the deoxygenated blood from superior vena cava and inferior vena cava through the Sebacean valve. Then this deoxygenated blood, they are transferred into the interatrioventricular septum through the tricuspid valve into the next chamber, that is the right ventricle. This deoxygenated blood of the that is the right ventricle, this blood is oxygenation with the help of pulmonary trunk. ह्या आहेत pulmonary trunk. Here this pulmonary trunk, they are transferred the deoxygenated blood from the oxygenation. ऑक्सिजनेशन साठी पुढे घेऊन जातात त्या लंग्स मध्ये. Then the lungs, the blood is purified. lungs मध्ये ते प्युरिफाय केलं जातं. And then
this blood transfer into the pulmonary artery. Here pulmonary veins. ह्या आहे pulmonary veins. ह्या pulmonary veins मध्ये oxygenated blood त्या घेऊन येतात. Then the pulmonary veins, these receives in a next chamber, that is the left atrium. ह्या left atrium मध्ये त्या घेऊन येतात. Then the left atrium get contract, and then the blood pushes from the next chamber, that is the left ventricle, through the bicuspid wall. Bicuspid wall च्या साह्याने ह्या लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ते ब्लड पाठवतात. Then the left ventricle, the oxygenated blood, they are transfers from the carotid artery. ही वरची आहे कॉमन कॅरोटिड आर्टरी. इथून असं ब्लड आलं आणि या प्रकारे अशा वरच्या बाजूला हे जे रेड आहे ऑक्सिजनेटेड ब्लड कॉमन कॅरोटिड आर्टरीला गेलं. And this common carotid artery, these are transfer the oxygenated blood to the all parts of the body. आणि अशा प्रकारे हे पूर्ण शरीराच्या पूर्ण वरच्या आणि खालच्या बाजूला ह्या कॉमन कॅरोटिड आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्सफर करतात. अशा प्रकारे हे ब्लड पूर्ण शरीरावरती फिरल्यानंतर परत ते कसं होतं, अशुद्ध होतं. Then this deoxygenated blood receives from superior vena cava and the inferior vena cava into the first chamber, आणि परत अशुद्ध झालेलं ब्लड हे घेऊन येतात. अशा प्रकारे हे ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू चालू असतं. हे झालं इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. अशा प्रकारे आज आपण काय पाहिलं, हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर. एकदम सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही. 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. इथं आहे पहा ॲट्रियम, वरच्या बाजूला लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम. इथं आहे राईट ॲट्रियम, बरोबर. लेफ्ट ॲट्रियम, राईट ॲट्रियम. त्याच्यानंतर राईट व्हेंट्रिकल आणि इथं आहे लेफ्ट व्हेंट्रिकल, बरोबर. अशा प्रकारे लेफ्ट आणि राईट पाहायचे. हे 4 पार्ट झाले. त्यानंतर इकडच्या बाजूला काय असतं, ट्रायकस्पिड वॉल असते. लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे. इकडे काय आहे, ट्रायकस्पिड वॉल. इकडे कोणती आहे, बायकस्पिड वॉल. इथं पहा कोणती आहे, बायकस्पिड वॉल. आता हे घेऊन येणाऱ्या हे ज्या आहेत सुपेरियर व्हेना कॅवा, बरोबर, आणि इथं कोणती आहे, इन्फेरियर व्हेना कॅवा. लक्षात घ्या, सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा ह्या घेऊन येणाऱ्या आहेत, बरोबर. ह्या पहिल्या चेंबर मध्ये आणल्यानंतर ह्या पुढच्या चेंबर मध्ये पाठवतात. कशाच्या सहाय्याने, दॅट इज द ट्रायकस्पिड वॉलच्या सहाय्याने पाठवतात. देन हे अशुद्ध ब्लड कशामार्फत बाहेर पाठवलं जातं, पल्मोनरी आर्टरीच्या मार्फत बाहेर पाठवलं जातं. दोन्ही बाजूला 2 आहेत. दॅट इज द पल्मोनरी आर्टरीच्या मार्फत कुठं पाठवलं जातं, लंग्स कडे पाठवलं जातं. आणि कोण घेऊन येतं, पल्मोनरी व्हेन घेऊन येते. लक्षात घ्या, कोण घेऊन येते, शुद्ध झालेलं ब्लड पल्मोनरी व्हेन ह्या घेऊन आल्या. दोन्ही इकडे एक आणि इकडे, ह्या दोन्ही पल्मोनरी व्हेन आहेत. कुठे घेऊन आल्या, लेफ्ट ॲट्रियम मध्ये घेऊन आल्या. लेफ्ट ॲट्रियम मधून हे खालच्या व्हेंट्रिकल मध्ये कोण पास करतं, बायकस्पिड वॉल. म्हणजे बायकस्पिड वॉल कशासाठी असते, हे ब्लड मागं जाऊ नये म्हणून बायकस्पिड वॉल असतं. आणि नंतर हे शुद्ध झालेलं ब्लड म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड कोणामार्फत बाहेर पाठवलं जातं, कॅरोटिड आर्टरी. लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी, राईट कॉमन कॅरोटिड आर्टरी. अशा 2 प्रकारच्या ज्या आर्टरी आहेत, त्या आर्टरी ह्या पूर्ण शुद्ध झालेल्या ब्लड शरीरावरती पाठवतात. अशा प्रकारे हे आपण काय पाहिलं, दॅट इज द